ठीक आहे आता. आता दिसते. रामकृष्ण हरी. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. ध्येयं सदा परिभवघ्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहन् प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं. ध्यायेन्नित्यं गुरोः मूर्तिम् एकनाथजनार्दनं भागवतधर्मप्रियं शान्तिब्रह्म नमाम्यहम्. समन्वय प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुंदर हा असा उपक्रम फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांच्या पेजवरती घेण्यात येतो आहे. अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे आणि महाराष्ट्रातील थोर संत विभूती श्रीमद जनीजनार्दन महाराजांच्या 421व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, पुण्यतिथीच्या निमित्तानं हा कार्यक्रम फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून होतो आहे. आणि महाराजांची माहिती, महाराजांच्या संबंधानं बोलणं हे या पेजच्या माध्यमातून होतं आहे. आणि त्याच्या पाठीमागे जे जे कोणाचे हात आहेत त्या सर्वांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. मग त्यामध्ये डॉक्टर प्रशांतजी धर्माधिकारी असतील किंवा डॉक्टर श्री विद्यासागरजी पाटांगणकर असतील, यांनी हा सुंदर असा उपक्रम आपल्या सर्वांच्यासाठी उपलब्ध करून दिला आणि महाराजांची सेवा करण्याची संधी आज माझ्याकडे आलेली आहे. साधारणत 4 ते 5 दिवसांचा हा उपक्रम आपण राबवत आहात. संत महात्मे लोकांच्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये हे कायम बसलेले असतात. परंतु त्यांच्यावरती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आपल्याला एखादं व्यासपीठ जर का उपलब्ध करून देता आलं तर ते लोकांच्यासाठी आणि आपल्यासाठी सुद्धा सोयीचं असतं आणि ते आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की जनीजनार्दन महाराजांचा उल्लेख हा प्रकर्षानं एकनाथ पंचकामध्ये करण्यात येतो. एकनाथ पंचक ही संकल्पना कधी आली हे आपल्याला सांगता येणार नाही, परंतु त्या त्या कालखंडामध्ये त्या त्या संतांचं एकत्रीकरण किंवा त्या त्या संतांचा प्रभाव तत्कालीन संतांवरती पडल्यानंतर त्या संतांचं एकत्रीकरण केल्या गेलं. जसं वारकरी संप्रदायामध्ये जर का आपण संत पंचक, जर का आपण महाराष्ट्राच्या संतांच्या बाबतीमध्ये विचार करू गेलो तर ज्ञानोबाराय, नामदेवराय, एकनाथ महाराज, तुकोबाराय आणि समर्थ रामदास स्वामी या 5 संतांना महाराष्ट्राचं संत पंचक असं म्हटलं गेलेलं आहे. या 5 संतांपैकी ज्ञानोबाराय, एकनाथ महाराज आणि समर्थ रामदास स्वामी या संतांचेही आपापले स्वतंत्र पंचक आहेत. आपण जो विचार करणार आहोत तो एकनाथ पंचकाचा. मला आठवत आहे की लहानपणी एकनाथ पंचक असं मी नाव ऐकलं होतं आणि कुतूहल मनामध्ये निर्माण झालं होतं की हे नाथ पंचक नेमकं आहे काय. आणि ते कुतूहल निर्माण होण्याचं कारण असं आहे की आमच्याकडे एकनाथ पंचकावरती PhD करण्यासाठी एक मॅडम आलेल्या होत्या. सुनीता तांबे कदाचित त्यांचं नाव असेल. आणि ते नाव पहिल्यांदा ऐकल्यानंतर माझंही संशोधन त्या वयातलं जे काही असेल ते सुरू झालं. आणि ते संशोधन सुरू झाल्यानंतर अशा काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या
की एकनाथ महाराजांच्या प्रभावळीतील ही सगळी संत मंडळी आहेत. आता ही संत मंडळी पंचकातली कुठली, तर स्वतः एकनाथ महाराज म्हणजे एका जनार्दन, रामा जनार्दन, जनी जनार्दन, दासोपंत स्वामी आणि विठो रेणुकानंद किंवा विठो रेणुकानंदन अशा 5 जणांचं मिळून हे पंचक झालेलं आहे. यातल्या काही जणांचं साहित्य, काही जणांचं चरित्र आपल्याला सुदैवानं उपलब्ध आहे, पण दुर्दैवानं मात्र काही जणांचं आपल्याला उपलब्ध नाही आहे, चरित्र असो किंवा वाङ्मय असो. त्यामध्ये एकनाथ महाराज आणि दासोपंत स्वामी महाराज हे त्यातल्या त्यात नशीबवान म्हणावे लागतील की त्यांचं साहित्य आणि त्यांचं चरित्र हे आपल्यापर्यंत कोणत्या का माध्यमातून होईना आलेलं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचा जर आपण विचार केला तर भारतीय संस्कृतीमध्ये संस्कृतीला आपल्या अत्यंत महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. आणि ही संस्कृती ही जपण्याचं काम आणि वाढवण्याचं काम संत महात्म्यांनी आपल्याला केलेलं आहे. महाराष्ट्र त्यातल्या त्यात जर आपण विचारात घेतला तर अत्यंत नशीबवान आहे की वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय आणि महाराष्ट्रीय संतांसारखे संत हे आपल्याला उपलब्ध झाले, मग ते चरित्राच्या माध्यमातून असो किंवा साहित्याच्या माध्यमातून असो. याहीमध्ये जर आपण बघितलं तर वारकरी संप्रदायिक जे संत आहेत त्या संतांची महत्ता सुदैवानं मोठ्या प्रमाणामध्ये वर्णिला गेलेली आहे. त्याचं कारण त्यांना मानणारा एक समाज आहे आणि वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातला एक व्यापक संप्रदाय आहे जो जगाच्या पाठीवरती स्वतःचं नावलौकिक मोठ्या प्रकर्षानं आपल्याला दाखवतो आहे. महाराष्ट्रामध्ये वारकरी सांप्रदायिक संत आणि त्या व्यतिरिक्त सांप्रदायिक संत असे एक 2 भाग जर आपण बघितले तर वारकरी सांप्रदायिक संतांपेक्षाही ज्यांचा वारकरी संप्रदायाशी प्रत्यक्ष संबंध नाही असेही काही महात्मे आपल्याकडे होऊन गेलेले आहेत. त्यातले असे अनेक महात्मे आहेत की ज्यांचा वारकरी संप्रदायाशीही संबंध आहे आणि स्वतःच्याही परंपरेचं ते नेटानं पालन करत आहेत. एकनाथ महाराजांचा विचार घ्या. एकनाथ महाराजांना गुरुपरंपरेप्रमाणे दत्तात्रेयांची परंपरा लाभलेली आहे. आदिनाथ जी परंपरा आहे ती ज्ञानोबा रायदी संतांची आहे आणि आदिनारायणाची जी परंपरा आहे ती एकनाथ महाराजांची आहे. आदिनारायण साराचे ते सार, केला उपकार ब्रह्मदेवा, ब्रह्मयाने बोध अत्रिसी पै केला, तो शेष लाधला दत्तात्रेय, दत्तात्रेय कृपा केली जनार्दनी, एका जनार्दनी परिपूर्ण. अशा पद्धतीची एकनाथ महाराजांची ही परंपरा आहे, ही गुरुपरंपरा आहे. भगवान दत्तात्रेयांपासून एकनाथ महाराजांची परंपरा चालत आलेली आहे, अव्याहतपणे चालत आलेली आहे. परंतु दत्तात्रेयांची परंपरा गुरुपरंपरा चालवत असतानाही वंशपरंपरेनं चालत आलेला वारकरी संप्रदाय हा एकनाथ महाराजांनी बाजूला ठेवलेला नाही आहे. महाराष्ट्रातल्या संतांची भूमिका ही कायम समन्वयाची राहिलेली आहे. इतर संप्रदायाचा जर आपण विचार केला, इतर प्रांतांचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी शैववाद किंवा वैष्णववाद आपल्याला बघायला सापडतो. परंतु महाराष्ट्रामध्ये गाणपत्य असतील, शाक्त असतील, वैष्णव असतील, शैव असतील, या अनेक परंपरेचा मिलाफ हा वारकरी संप्रदायामध्ये झालेला आहे. ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या श्रीमद जनी जनार्दन महाराजांच्या चरित्राचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की त्यांच्याही घराण्यामध्ये पंढरपूरची वारी होती. म्हणजे गाणपत्य आणि वारकरी संप्रदाय यांचा सुंदर मिलाफ हा जनी जनार्दन महाराजांच्या जीवनामध्ये आपल्याला बघायला सापडतो. या पंचकाचा जो आपण विचार करतोय त्याबद्दल आपण थोडक्यामध्ये चिंतन करूयात. एकनाथ महाराज हे महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रतिभावान आणि विशाल अंतःकरणाचे आणि सामान्यांप्रती कळवळा असणारे अत्यंत प्रसिद्ध असे साधू होऊन गेलेले आहेत. त्यांचा कालखंड हा इसवी सन 1533 ते 1599 असा आहे. या कालखंडामध्ये भारतामध्ये बहामनी राजवटीनं हाहाकार माजवलेला होता आणि धर्मांतरण ही बळजबरीनं चालू होती. अशा परिस्थितीमध्ये
एक दीपस्तंभाचं काम हे एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. बहिणाबाई महाराजांनी एकनाथ महाराजांचं वर्णन करत असताना असं म्हटलं आहे, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. भागवत संप्रदायाला अर्थात वारकरी संप्रदायाला मोठा आधार देण्याचं काम हे एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. त्यांचं चरित्र हे आदर्शभूत आहे. एखाद्या माणसासाठी अर्थात एखाद्या गृहस्थाच्यासाठी गृहस्थी जीवन कसं असावं हे एकनाथ महाराजांकडून शिकण्यासारखं आहे. जो माणूस परमार्थही करतो आहे आणि जो माणूस संसारामध्ये सुद्धा आहे, त्यांना आपला आदर्श जर एकनाथ महाराजांना ठेवलं तर निश्चितपणे त्यांचा परमार्थ आणि संसार दोन्हीही सफल झाल्याशिवाय राहणार नाही. एकनाथ महाराजांच्या बाबतीमध्ये सुदैवानं मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या मनामध्ये जागृती निर्माण झालेली आहे. त्यांच्या बाबतीमध्ये विपुल प्रमाणामध्ये लिखाणही झालेलं आहे. परंतु इतर संतांचं जर चिंतन आपण केलं तर त्या संतांच्या विषयी विशेषत्वानं लिखाण झालेलं आपल्याला बघायला सापडत नाही. विशेषत्वानं ते प्रकाशित झालेलं आपल्याला बघायला सापडत नाही. आपण रामा जनार्दन स्वामींचा जर विचार केला तर रामा जनार्दनी यांच्याही बाबतीमध्ये आपल्याला फार थोडी माहिती मिळते, आणि ती म्हणजे आरती ज्ञानराजा ही ज्ञानोबारायांची जी आरती लिहिली आहे ती रामा जनार्दन महाराजांनी लिहिलेली आहे. रामा जनार्दन आणि एका जनार्दन हे जनार्दन स्वामींचे शिष्य होते असं काही प्रमाणांवरून आपल्याला दाखवता येऊ शकतं. काही लोकांचा असा संभ्रम आहे की जनार्दन स्वामी महाराज म्हणजे एकनाथ महाराजांचे गुरु, जे दौलताबादचे किल्लेदार होते, ते गृहस्थ होते की संन्याशी होते की ब्रह्मचारी होते या बाबतीमध्ये विपुल प्रमाणामध्ये किंवा निर्देशात्मकदृष्ट्या काही उल्लेख आपल्याला सापडत नाही. पण एकनाथ महाराजांच्या वाङ्मयाचं जर का आपण बारकाईनं निरीक्षण केलं तर ते गृहस्थ असावेत असा आपण अंदाज बांधू शकतो. आणि जर ते गृहस्थ असतील तर रामा जनार्दन महाराज हे कदाचित त्यांचे चिरंजीव असू शकतील. अभ्यासकांनी त्याच्यावरती अभ्यास करावा. परंतु ते जर त्यांचे चिरंजीव नसतील, पुत्र नसतील, तर शिष्य मात्र ते नक्कीच आहेत. आणि कालखंड जर आपण बघितला तर दोघांचाही कालखंड हा समान आहे. कारण गुरूंच्या घरी आम्ही सर्व शिष्य अशा पद्धतीचा उल्लेख नाथ महाराजांनी एक दोन ठिकाणी केलेला आहे. म्हणजे एकनाथ महाराजांच्या बरोबरीनं अन्यही कोणी शिष्य हे त्या ठिकाणी होते असा आपण अंदाज बांधू शकतो. विठो रेणुकानंद नंदन किंवा विठो रेणुकानंद यांच्या बाबतीमध्ये तर अत्यंत कमी माहिती उपलब्ध आहे. उपलब्ध माहितीनुसार पंढरपूरचे जे बडवे आहेत त्यांचे ते पूर्वज असावेत असा एक अंदाज आहे. संशोधकांनी याच्याही बद्दल संशोधन करणं अपेक्षित आहे. दासोपंत स्वामी महाराजांच्या बाबतीत विचार केला तर दासोपंत स्वामी त्या बाबतीमध्ये खूप 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 चांगल्या पद्धतीनं लोकांच्या समोर आलेले आहेत. कारण त्यांचं वाङ्मय हे विपुल प्रमाणामध्ये, अभ्यासकांनी मोठा अभ्यास त्यांच्यावरती केलेला आहे. दासोपंतांची पासोडी ही महाराष्ट्राला ज्ञात आहे. या सगळ्या संतांचा एकनाथ महाराजांशी कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे संपर्क आल्याचा इतिहास सांगतो. आणि एकनाथ महाराजांच्या एकूणच जीवनाचा प्रभाव त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये पडलेला आहे. एखादी प्रभावळ जेव्हा आपण म्हणतो, एकनाथ पंचक ही एकनाथ महाराजांची प्रभावळ आहे. ही प्रभावळ जेव्हा आपण सांगतो तेव्हा प्रभावळीतल्या इतरांवरती त्या प्रभावळीमध्ये ज्याचं नाव मुख्यत्वानं आलेलं आहे त्याचा मोठा प्रभाव पडलेला असतो. एकनाथ महाराजांच्या वाङ्मयाचा प्रभावही या पंचकातल्या सर्व संतांवरती पडलेला अभ्यासकांनी सांगितलेला आहे. एकनाथ महाराजांचं दिव्य जीवन बघून, समाजासाठी त्यांची कळकळ बघून अनेक संतांनी प्रेरणा घेतल्याचं आपण पाहतो. हा इतिहास आपल्याला सांगतो. परंतु दुर्दैवानं या पंचकाच्या बाबतीमध्ये खूप मोठे गैरसमज मध्यंतरीच्या काळामध्ये पसरलेले होते. आणि हे सगळे एकनाथ पंचकातले सगळे संत हे
जनार्दन स्वामी अर्थात एकनाथ महाराजांचे गुरु, अर्थात दौलताबाद किल्ल्याचे किल्लेदार यांचे सर्व शिष्य आहेत, असा एक अपसमज लोकांमध्ये पसरलेला आहे. काही महाभागांनी तर एकनाथ महाराजांचे 3 गुरु होते अशा पद्धतीचेही काही विधानं केलेली आहेत. आणि ते म्हणजे एका जनार्दन, जनी जनार्दन आणि रामा जनार्दन. अत्यंत हास्यास्पद असं हे वक्तव्य आहे. अभ्यासाचा अभाव आणि साधनांची अनुपलब्धी हे त्याचं महत्त्वाचं कारण आहे. जनी जनार्दन महाराज हे एक प्रख्यात संत महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. बीड शहरामध्ये त्यांचा मठ आहे. त्यांचं जीवनचरित्र जर आपण बघितलं तर वसुदेव आणि देवकीच्या उदरी त्यांचा अवतार झालेला आहे. उद्या गोकुळाष्टमी आहे, श्रावणवद्य अष्टमी आहे आणि श्रावणवद्य अष्टमीच्या दिवशी एका वसुदेव आणि देवकीच्या पोटी जनार्दन जन्माला आले आणि दुसऱ्या वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला आलेले जनार्दन गोकुळाष्टमीच्या दिवशी विसावले. एक प्रसवला आणि एक विसावला असं आपण म्हणू शकतो. भगवान श्रीकृष्णाचा अवतार हा श्रावणवद्य अष्टमीचा आणि त्याच दिवशी श्रीमद जनी जनार्दन महाराजांनी समाधी घेतलेली आहे. एक प्रसवला आणि एक विसावला असं आपण म्हणू शकतो. देवांच्या आणि संतांच्या येण्यामध्ये फरक कीर्तनकार सांगत असतात. देवाला बोलवावं लागतं, तुम्हाला आम्हाला यावंच लागतं आणि संत महात्मे येत असतात. देवाला बोलवावं लागतं. देव हा स्वतःहून येत नाही. आपण पुराणामध्ये जर पाहू गेलो तर अनेक उदाहरणं आपल्याला बघायला सापडतील. अगदी द्रौपदीचं उदाहरण घ्या. जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होणार होतं तेव्हा स्वतः आधी द्रौपदीला वाटलं आपण स्वतःची लज्जारक्षण करू शकतो आणि म्हणून तिने कपडे हाताशी दाबून ठेवले. परंतु ज्या क्षणाला तिच्या लक्षात आलं की परमात्म्याशिवाय मला या संकटातून कोणीही सोडवू शकत नाही, तेव्हा मात्र तिने परमात्म्याचा धावा केला. परमात्म्याला माहिती नव्हतं का की द्रौपदी संकटात आहे? त्रिकालज्ञानी परमात्मा, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिधारी परमात्मा, त्याला निश्चितच माहिती होतं की द्रौपदीला माझ्या मदतीची गरज आहे. परंतु भगवान तोपर्यंत आले नाहीत जोपर्यंत भगवंताला भक्तांनी हाक मारली नाही. अगदी गजेंद्राचं उदाहरण आपण घ्या. भागवतामध्ये गजेंद्र आणि नक्र यांचं युद्ध सांगितलं गेलेलं आहे आणि त्या युद्धामध्ये जेव्हा गजेंद्र हरायला आला, त्याची शक्ती क्षीण झाली, तेव्हा त्यांनी एक कमळाचं फूल परमात्म्याकडे फेकलं. भागवतकार वर्णन करता सोंतस्तरस्य रुबरेन गृहीत आर्तो दृष्ट्वा गुरुत्मतिंख उपात्य चक्रम उत्क्षिप्य सांबुजकरम गिरमाह कृच्छ्रात नारायणाखिल गुरो भगवन नमस्ते. अशा पद्धतीनं वर्णन असं करण्यात आलेलं आहे. भगवंताला त्यानं आवाज दिला आणि बोलावलं की देवा ये आणि माझं रक्षण कर. तेव्हाच परमात्मा आला. भगवंताचं येणं हे स्वतःहून नसतं तर त्याला बोलवावं लागत असतं. तुमचा आमचा विचार करा, तुम्हाला आम्हाला मात्र यावंच लागतं. केले कर्म झाले तेची भोगा आले, नाथ महाराज म्हणतात. हा कर्माचा सिद्धांत आपल्या शास्त्रकारांनी सांगून ठेवलेला आहे. जन्मोजन्मी जे पापपुण्य केलेलं आहे ते संचित रूपानं जमा होतं आणि या देहामध्ये ते प्रारब्धाच्या रूपानं भोगून आपल्याला संपवावं लागतं. आता हे संपवलेली जे कर्म आहे आणि हे संपवलेलं कर्म आपल्याला मुक्तीपर्यंत नेत असतं. पण कर्म जर संपलं नाही तर आपलं जीवन मरणाचं चक्र हे सतत चालू असतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, अशा पद्धतीनं हे संसार चक्रामध्ये माणूस अडकत जातो. जर आपलं काही पाप पुण्य शिल्लक राहिलेलं असेल तर आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. जोपर्यंत ते कर्म संपत नाही. बरं, या जन्मामध्ये जे काही क्रिया आपण करतो त्याचं क्रियमाण तयार होतं, त्याचा परिणाम हा पुढच्या जन्मावरती होतो. म्हणजे जन्माला येणं किंवा न येणं हे आपल्या हातामध्ये नसतं तर ते आपल्या कर्मांच्या हातामध्ये असतं. भगवंताला बोलवावं लागतं
तुम्हाला आम्हाला यावंच लागतं आणि संत महात्मे हे येत असतात. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. उपकार करण्यासाठी संत महात्मे हे अवनीतलावरती भूतलावरती अवतीर्ण झालेले असतात. त्यापैकीच महाराजांचा अवतार जनी जनार्दन महाराजांचा अवतार आहे. जनी जनार्दन महाराजांचं बालपण हे मोठ्या ऐश्वर्यामध्ये गेलं, अर्थात त्यांचं आयुष्य ऐश्वर्यामध्ये गेलेलं. परंतु त्यांच्या जीवनचरित्र आपण जर त्याचं अवलोकन केलं तर आपल्याला लक्षात येईल की त्या काळामध्ये मुसलमान राजवट होती आणि त्या मुसलमान राजवटीमध्ये अनेक जणांना सेवा करावी लागत असत उदरनिर्वाह करण्यासाठी. आणि त्याचप्रमाणे वसुदेवजी जे होते ते त्या ठिकाणी कमाविजदार म्हणून होते आणि मोठं नाव त्यांनी त्या ठिकाणी कमावलेलं होतं. मोठा अधिकार त्यांनी प्राप्त करून घेतला होता. त्यांच्या निधनानंतर जनार्दन महाराजांना त्यांच्या जागेवरती स्थापित करण्यात आलं आणि अन्नाचं कोठार त्यांच्या ताब्यामध्ये देण्यात आलं. मोठी कथा आहे, त्यांचं जीवनचरित्र सुदैवानं आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. ते अन्नाचं कोठार निर्माण त्यांच्याकडे आलं आणि दुर्दैवानं त्या काळामध्ये दुष्काळ पडला आणि सगळी धान्याची कोठारं त्यांनी उघडी करून दिली आणि तत्कालीन जो कोणी बादशहा असेल त्या बादशहानं मात्र त्यांना पदमुक्त करून टाकलं. आणि त्यानंतर मोठा चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये घडला. जेव्हा त्यांना हत्तीच्या पायाखाली तुडवण्यासाठी राजाज्ञा झाली तेव्हा त्या हत्तीनं पायाखाली तुडवण्याच्या ऐवजी जनार्दन महाराजांना आपल्या डोक्यावरती धारण केलं. अर्थात भगवान गणपतीचा साक्षात्कारच त्यांना त्या प्रकारे झाला असं आपल्याला म्हणता येईल. डोक्यावरती धारण केल्याच्या नंतर मात्र जनार्दनांचं जीवन परिवर्तित झालं, बदललं आणि अध्यात्माकडे सुरुवातीपासून असलेला कल मात्र संपूर्णपणे त्या अध्यात्मामध्येच रत होण्यामध्ये त्याचं परिवर्तन झालं. आणि मग महाराजांनी आपल्या जीवनामध्ये काही लिखाणही केलेलं आहे. एकनाथ महाराजांचं या पंचकामध्ये एकनाथ महाराजांचं लिखाण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याहीपेक्षा जास्त लिखाण आपल्याला दासोपंत स्वामी महाराजांचं बघायला सापडतं. मोठ्या प्रमाणामध्ये अगदी गीतार्णवासारखा मोठा ग्रंथ असेल जो गीतेवरची टीका आपण म्हणतो आणि अनेक वाङ्मयाचे प्रकार वैविध्य त्यांच्या लिखाणामध्ये आहे. दुर्दैवानं लोकांच्या समोर आलेलं नाही, पण एकनाथ महाराजांचं साहित्य लोकांच्या समोर आलेलं आहे, ते लोकांच्या मुखामध्ये वसलेलं आहे. आणि पांडित्य असेल किंवा लोकोद्धाराची तळमळ त्यांच्या वाणीमध्ये लोकांना दिसत असल्यामुळे त्याच्यामध्ये लोकांच्या मुखामध्ये नाथ महाराजांचं वाङ्मय राहिलं आणि आजही मोठ्या प्रमाणामध्ये त्या वाङ्मयाची चर्चा, त्या वाङ्मयाचं अध्ययन हे ही मंडळी करत असताना आपल्याला बघायला सापडते. श्रीमद जनी जनार्दन महाराजांचं साहित्य तसं जर बघितलं तर ते अजून लोकांच्या समोर आलेलं नाही. ते येणं ही काळाची गरज आहे. कारण त्या त्या काळामध्ये कालमान परिस्थितीनुसार त्या संत महात्म्यांनी जे काही लिखाण केलेलं असतं त्या लिखाणाचं अध्ययन केल्यानंतर आपल्याला तत्कालीन परिस्थितीचा सुद्धा अनुभव किंवा अंदाज घेता येतो, बांधता येतो. आणि म्हणून त्यांचं साहित्य हे येणं गरजेचं आहे. पुढे त्यांनी गणपतीची उपासना केली आणि घरामध्ये पंढरपूरची जी वारी चालत आलेली होती ती वारीसुद्धा त्यांनी नेटाने चालवली. मी सुरुवातीला आपल्याला सांगितलं की जनी जनार्दन महाराजांच्या जीवनामध्ये दोन संप्रदाय आलेले आहेत. नाथ पंथाचा एक उपपंथ मानला गेलेला किंवा नाथ पंथाशी संलग्न असणारा आनंद संप्रदाय आणि त्या आनंद संप्रदायाची परंपरा आणि त्या व्यतिरिक्त एकनाथ महाराज आणि जनी जनार्दन महाराजांच्या जीवनामध्ये त्यांनी भगवान गणेशाची जी केलेली उपासना आहे त्या उपासनेचं प्रत्यंतर त्यांच्या जीवनामध्ये झालं आणि अत्यंत दिव्यत्वाची अनुभूती त्यांना प्राप्त झाली आणि त्यांच्या दर्शनानं इतरांनाही दिव्यत्वाची अनुभूती प्राप्त झाली. आपलं सर्वांचं सौभाग्य आहे की आपल्याला अशा महान संतांचा आश्रय, अशा संतांचा आपल्याला सहवास कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारे घडतोय. दुर्लभम त्रैमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. अशा पद्धतीनं आचार्य जगद्गुरू श्रीमदाद्य शंकराचार्यांनी 3 गोष्टींचं महत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे. देवाचा अनुग्रह जर का आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल, देवाची कृपा जर का आपल्याला संपादन करायची असेल तर 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. मनुष्यत्व सर्वात दुर्लभ सांगितलेलं आहे. अर्थात लोकांना नरदेह म्हणजे मनुष्यत्व असं वाटतं,
परंतु नरदेहात आलेले किती माणसं मनुष्यवत वागतात हा मात्र प्रश्न आहे. कारण मी नेहमी सांगत असतो, समाजाची परिस्थिती जर आजची बघितली तर खूप बिकट आहे. एका कवीने सुंदर वर्णन केलं, मी नेहमी सांगत असतो, एका कवीने खूप सुंदर वर्णन केलं आहे आजची सामाजिक परिस्थिती कशी आहे. आणि त्याला पडलेला प्रश्न आहे की किस रावण की काटू बाहें, किस लंका को आग लगाऊं, किस रावण की काटू बाहें, किस लंका को आग लगाऊं, घर घर रावण पग पग लंका, इतने राम कहाँ से लाऊं. अशा पद्धतीनं अशा पद्धतीची मानसिकता, असा प्रश्न त्याला निर्माण झाला. ही समाजातली विदारक परिस्थिती त्याला बघायला सापडलेली आहे. त्यामुळे मनुष्यदेह प्राप्त झालेला आहे, नरदेह प्राप्त झालेला आहे, याचा अर्थ तो मनुष्य आहे असं मात्र आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून भगवंताचं जर का आपल्याला अनुग्रह प्राप्त करायचा असेल तर आपल्याला सर्वप्रथम मनुष्यत्व अंगी बाणावं लागेल. मनुष्यत्व प्राप्त झालं, मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम, मुमुक्षुता आपल्या अंतःकरणामध्ये जागृत झाली पाहिजे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. काय हे खंडईल कर्म, पारुषतील धर्माधर्म, अशा पद्धतीनं अंतःकरणामध्ये तळमळ निर्माण झाली पाहिजे. नाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये अशा साधकाची तळमळ ही खूप सुंदर पद्धतीनं प्रकर्षानं आपल्याला दाखवलेली आहे. आता तिसरं जे कारण सांगितलं आचार्यांनी तर ते म्हणजे महापुरुष संश्रय. हा महापुरुषांचा संश्रय, त्यांचा आश्रय, त्यांचा सहवास हा महत्त्वाचा आहे. कारण जीवनावरती परिणाम घडवणारी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आपण कोणाच्या संगतीमध्ये आहोत, ज्यांच्या संगतीमध्ये आपण असतो त्यांच्या संगतीचा परिणाम हा आपल्या जीवनावरती होत असतो. चांगल्यांच्या संगतीमध्ये आपण असो तर कालांतरानं आपलं परिवर्तन होतं, परंतु वाईटांच्या संगतीमध्ये जर आपण गेलो तर तत्काल मात्र आपला नाश झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून नाथ महाराज सांगतात, खळाची संगती उपयोगासी नये, आपणा अपाये त्यांचे संगे. आणि म्हणून आपल्या महान अशा साधूंचा सहवास आपल्याला घडतोय, कोणत्या माध्यमातून होईना तो घडतोय, ही महद्भाग्याची गोष्ट आहे. आणि त्यामुळे जनी जनार्दन महाराजांचं हे आयुष्य जे आहे, उत्तर आयुष्य जे आहे, हे लोकोपकारासाठी गेलेलं आपण पाहतो. धान्याची भांडारं खुली करणं ही त्याची सुरुवात आहे. सामाजिकतेची आणि त्यांच्या व्यापक वृत्तीची क्रियाशीलता ही या क्रियेच्या माध्यमातून आपल्याला दिसते, ह्या घटनेच्या माध्यमातून आपल्याला दिसते. आणि या घटनेमुळे त्यांचं जीवन बदललं आणि परमार्थामध्ये पूर्णपणे त्यांचा सहभाग निर्माण झाला आणि त्यांनी अनेक लोकांचा उद्धार केला. पुढे त्यांचे अनेक शिष्य देखील झाले. इतिहासाच्या अभ्यासकांनी त्याचं चिंतनही केलं आहे, त्याच्या बाबतीमध्ये लिखाणसुद्धा केलेलं आहे. काही शिष्य परंपरा या त्यांच्या निर्माण झालेल्या आहेत. मग या सगळ्या शिष्य परंपरा आणि त्यांचं एक महान कार्य हे मात्र दुर्दैवानं लोकांपर्यंत पोचलेलं नाही. मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतोय की ते पोचणं ही काळाची गरज आहे. कारण संत महात्म्यांचं येणं हे जगावरती उपकार करण्यासाठीच असतं. रविश्चंद्रो घनाः वृक्षा नद्यो गावश्च सज्जनाः येते परोपकाराय युगे देवेन निर्मिताः. एका सुभाषितकारानं खूप सुंदर सांगितलेलं आहे. जगावरती उपकार करण्यासाठी या 6-7 गोष्टी प्रकर्षानं त्या सुभाषितकारानं सांगितलेल्या आहे. रविही, चंद्रहा म्हणजे सूर्य, चंद्र, घनाः म्हणजे मेघ, वृक्षाः म्हणजे झाडं, नद्याः म्हणजे नदी, गावश्च म्हणजे गायी, सज्जनाः ज्याला आपण लास्ट बट नॉट द लिस्ट म्हणतो. सज्जनाचं नाव शेवटी सांगितलेलं आहे, परंतु सज्जन हे अत्यंत महत्त्वाचे आहेत की ज्यांच्या सहवासाचा परिणाम आपल्यावरती होतो आणि भगवंतानं आपल्यावर उपकार करण्यासाठीच त्यांची निर्मिती केलेली आहे. मग अशा पद्धतीचे जे संत आहेत त्या संतांचा सहवास आपल्याला लाभतोय. आणि जनी जनार्दन महाराजांचं जीवन जर आपण बघितलं तर त्यांच्याही जीवनामध्ये एकनाथ महाराजांच्या जीवनाचा स्पर्श, त्यांच्या चरित्राचा एक भाग ते बनून राहिलेले आहेत. जसं मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की एकनाथ महाराजांचा मोठा प्रभाव या वळीवरती आहे. आणि फक्त या पंचकावरतीच नाही किंवा ह्या राहिलेल्या 4 जणांवरतीच नाही, तर एकनाथोत्तर जे काही संत महात्मे किंवा लेखक होऊन गेले त्या सगळ्यांवर एकनाथ महाराजांच्या चरित्राचा खूप मोठा प्रभाव पडल्याचं आपण पाहतो. अगदी मग नाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतील कृष्णदयाळराव महाराज असतील किंवा अन्य कुठले संत असतील, परंपरेतली असतील
किंवा एकनाथ महाराजांच्या नंतरच्या 100 वर्षाच्या कालखंडामध्ये झालेली असतील, या सगळ्या संत महात्म्यांवरती एकनाथ महाराजांचा प्रभाव पडला आणि प्रत्यक्षरित्या पडलेला आहे. आपल्याला शब्द न शब्द म्हणता येणार नाही, पण कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातला हा प्रभाव पडलेला आहे. एकनाथ महाराजांचं काशीला जेव्हा जाणं येणं असायचं तेव्हा ते 2 मार्गानं काशीला जाणं येणं त्यांचं होतं असं आपल्याला दिसतं. एक तर विदर्भाच्या मार्गानं, अमरावती मार्गानं नाथ महाराज काशीकडे जात आणि जाण्या येण्यामध्ये बीड, लातूर, नांदेड हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून वापस येण्याचं काम होत असावं असं पूर्वीच्या रस्त्यांवरून आपल्याला दिसतं. आता या कालखंडामध्ये जसं दासोपंतांचा संबंध हा एकनाथ महाराजांशी आला. कथा सांगून आपला वेळ घेणार नाही. दासोपंत स्वामी महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा एकनाथ महाराजांच्या जीवनासंबंधी घटना घडलेली आहे. नाथ महाराज अगदी थोडक्यात मी सांगेन. नाथ महाराज आले, आमंत्रण देण्यासाठी आले गोकुळाष्टमीचं. ते आमंत्रण स्वीकारलं आणि प्रत्यक्ष दत्तात्रय प्रभू एकनाथ महाराजांच्या दारामध्ये चोपदारकी करत आहेत असं कळाल्याच्या नंतर दासोपंत स्वामींना आश्चर्य वाटलं आणि त्यांच्या मनामध्ये एकनाथ महाराजांच्या विषयी मोठा श्रद्धाभाव प्रकट झाला. काय असतं की एक सूक्ष्म अहंकार लिखाणाच्या पाठी कधीकधी लेखकाला येऊ शकतो. ही सगळी आदरणीय मंडळी आहेत. कोणाला अहंकारी म्हणण्याची आपली पात्रतासुद्धा नाही, परंतु उपलब्ध साहित्यावरून मी आपल्याला सांगेन. जे काही चरित्र भाग एकनाथ महाराजांचा उपलब्ध आहे त्याच्यावरून मी आपल्याला सांगेल. एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतील केशव स्वामी जे आहेत त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्यावरून मी आपल्याला सांगेल की दासोपंत स्वामी महाराजांनी खूप मोठ्या प्रमाणावरती लिखाण केलं, परंतु एक सूक्ष्म अहंकार त्यांच्यामध्ये होता की मी एवढं लिहितो आहे आणि भगवान दत्तात्रय माझ्याशी नित्य संपर्कामध्ये आहेत. आणि तो सूक्ष्म अहंकार या एका घटनेनं गेला. काय असतं, ज्ञानोबारायांनी खूप सुंदर पद्धतीनं सांगितलं आहे. ज्ञानोबारायांनी सांगितलं आहे की नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. अहंकार, क्षमा करा, अहंकार जो असतो तो अज्ञानी माणसाच्या पाठी कधी लागत नसतो, पण सज्ञानी माणसाला मात्र आपण ज्ञानी आहोत याचा सूक्ष्म अहंकार असतो आणि तो सूक्ष्म अहंकार घालण्यासाठी ही घटना कदाचित भगवंतानं घडवून आणलेली असावी. आणि त्याच पद्धतीनं एकनाथ महाराजांचा आणि जनी जनार्दन महाराजांचा संपर्क आलेला आहे. आता जनी जनार्दन महाराज जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कारण एकनाथ महाराजांच्या वाङ्मयामध्ये सुद्धा जनजनार्दन अशा पद्धतीचे अनेक नाममुद्रा किंवा अशा पद्धतीचे वाक्प्रचार नाथ महाराजांनी वापरलेले आहेत. जनी जनार्दन हे नाव कसं पडलं तर जनामध्ये जनार्दन बघितला म्हणून जनी जनार्दन हे नाव पडलं. आणि दुसरं म्हणजे त्यांच्या आईचं नाव जरी देवकी असलं तरी त्यांच्या आईच्या माहेरचं नाव जे आहे ते जनाई असं होतं. आणि आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्यासाठी म्हणून त्यांनी जनी जनार्दन त्यांचा उल्लेख जर मराठी व्याकरणदृष्ट्या जर आपण बघितला तर जनी जनार्दन या शब्दाचा अर्थ वेगळा होतो. जनामध्ये जनार्दन बघणे असा त्याचा अर्थ होतो. जनी जनार्दन आणि जनी जनार्दन असा एक आपण त्याचा उच्चार करू शकतो. जनी जनार्दन, जनाईचे जे चिरंजीव आहेत जनार्दन ते जनी जनार्दन, आणि जनी जनार्दन म्हणजे जनामध्ये जनार्दन बघणारे जे आहेत ते जनी जनार्दन असा आपण त्याचा उच्चार करू शकतो. आदरणीय श्री धुंडीराज शास्त्री महाराज पाटणगरकर यांनी मला एक कथा या संबंधानं सांगितलेली होती आणि परवा डॉक्टर विद्यासागरजी पाटणगरकर यांनीसुद्धा मला ती कथा सांगितली. त्यांनीसुद्धा त्यांची पुष्टी दिली की एकनाथ महाराज हे पाटंगणावरती आले. आता हे पाटांगण आपल्याला माहिती आहे. पाटंगण हे प्रसिद्ध नाव आहे. बीड शहरातलं हे प्रसिद्ध नाव आहे. 5 अंगण याचं अपभ्रष्ट रूप पाटांगण असं झालेलं आहे. 5 जणांचं अंगण आणि त्याचं अपभ्रष्ट रूप म्हणजे पाटंगण असं झालेलं आहे. तर एकनाथ महाराज कुठल्या ना कुठल्या तरी कारणासाठी त्या ठिकाणी त्यांचं येणं झालं आणि एकनाथ महाराजांसारखा महात्मा हा आपल्या घरी येतोय याच्याबद्दल आनंद व्यक्त झाला. परंतु दुर्दैवानं जनी जनार्दन महाराजांची तब्येत त्या ठिकाणी चांगली नव्हती. थंडी ताप त्यांना आलेला होता
आणि अशा परिस्थितीमध्ये जर का आपण एकनाथ महाराजांच्यासाठी सामोरं गेलो तर चांगलं राहणार नाही, चांगलं दिसणार नाही, म्हणून त्यांनी एका घोंगडीमध्ये स्वतःचा जो थंडी ताप आहे तो त्या घोंगडीमध्ये भरून ठेवला. एकनाथ महाराज जेव्हा सामोरे आले तेव्हा ती घोंगडी नाथ महाराजांना अशी हलताना दिसली, तडतड उडताना दिसली. तेव्हा नाथ महाराजांनी त्यांना विचारलं की ही अशी घोंगडी का हलती आहे. तेव्हा जनी जनार्दन महाराजांनी खूप सुंदर उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की माझे कर्माचे जे भोग आहेत ते भोग मी हे तात्पुरते ह्या घोंगडीमध्ये ठेवलेले आहेत. तुमच्यासारखा महात्मा येतोय आणि त्यांच्यासमोर अशा पद्धतीनं जाणं योग्य नाही, आणि म्हणून तात्पुरत्या स्वरूपामध्ये या घोंगडीमध्ये मी माझे सगळे कर्माचे भोग ठेवलेले आहेत. आजही ती घोंगडी त्यांच्या परंपरेमध्ये पूजिली जाते आणि मोठा औषधी गुणधर्मसुद्धा त्याचा सांगितला जातो. आजही त्या पूजेमध्ये, उत्सवामध्ये त्याची पूजा केली जाते. मोठा उत्सव असतो. मी सुद्धा त्याचा एक भाग झालेलो आहे. माझंसुद्धा सुदैवानं आणि माझ्या सद्भाग्यानं महाराजांच्या मठामध्ये त्या ठिकाणी कीर्तन पण झालेलं आहे. आणि मी माझा जवळचा काही संबंध, एक व्यावहारिकदृष्ट्या संपर्क काही आल्यामुळे, सांसारिकदृष्ट्या संपर्क आल्यामुळे माझाही त्या संस्थांशी एक घनिष्ठ संबंध असा आहे. परंपरेनं तर असा संबंध आहेच, पण अशाही पद्धतीनं संपर्क आलेला आहे. आणि ती घोंगडी महाराजांनी ती प्रसिद्ध झाली. म्हणजे जसं आपण म्हणतो की दासोपंतांची पासोडी आणि जनी जनार्दन महाराजांची घोंगडी ही बीड जिल्ह्यातलं एक वैभव आहे, लक्षात ठेवा. आणि महाराजांनी आपलं कर्म बाजूला ठेवलं. आपण जर बघितलं तर कर्म जे आहे ते कोणालाही सुटत नसतं. कर्म कोणालाही सुटत नसतं. अगदी प्रभू रामचंद्रांचंही कर्म त्यांना लिहिलेलं असल्यामुळे त्या पद्धतीनं वागावं लागलं आणि त्यांना त्या कर्माप्रमाणेच त्यांचं जीवन व्यतीत करावं लागलं. संत महात्मे जरी असतील तरी त्यांना त्यांची जे काही कर्माची भोग आहेत ती भोगावी लागतात. त्यामुळे कर्म हे कोणालाही सुटत नाही आणि ते कर्म हे आपल्याला सुटत नसल्यामुळे ते भोगून संपवणं हेच आपल्या हातामध्ये असतं. आणि पुन्हा पाप निर्माण न होता, पुण्य निर्माण न होता आपण सद्गुरूंच्या चरणाचा संश्रय जर केला, आश्रय जर केला तर मुक्तीपर्यंत आपण पोचू शकतो. एकनाथ महाराजांच्या बाबतीत या सगळ्या या पूर्ण त्यांच्या प्रभावळीतल्या सगळ्या संत महात्म्यांच्या विषयी विशेष आदर होता. आदर असण्यासाठी एखादा माणूस वयानंच मोठा असावा लागतो असं नाही. ज्ञानोबारायांचं उदाहरण घ्या. 1400 वर्षाचे तप्त तीर रहिवासी आले लोटांगणी चांगदेव. चांगदेव महाराजांनी 1400 वर्षाचं आयुष्य जगल्यानंतरही ज्ञानोबाराय वयानं लहान असताना सुद्धा त्यांना नमस्कार पाठवावा तर आपण वयानं मोठे आहेत, आशीर्वाद द्यावा तर ज्ञानोबारायांचा अधिकार मोठा आहे म्हणून कोरपत्र पाठवलेलं आपल्याला माहिती आहे. आणि मग उपदेशासाठी ज्ञानोबारायांनी सांगितलं, स्वस्ती श्रीवटेषु जो लपोनी जगदाभासू दावी मगग्रासू प्रगटला करी लपे तव तव दिसे प्रकटे तव तव आभासे प्रगटना लपाला असे न खोमता जो बहु जव जव होय तव तव काहीच न होय काही न होनी आहे अवघाची जो. अशा पद्धतीचं 65 ओव्यांच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला उपदेश केल्याचं आपण पाहू शकतो. म्हणजे वयाचा मोठेपणा हा मोठेपणा कदापि नसतो, तर अधिकाराचा मोठेपणा असतो. जनी जनार्दन महाराज हे एकनाथ महाराजांच्या पेक्षा ऐतिहासिकदृष्ट्या माझ्या मते 15 वर्षांनी मोठे होते आणि दासोपंत स्वामी हे एकनाथ महाराजांच्या पेक्षा 20 वर्षांनं लहान होते असा इतिहास सांगतो. थोडाफार प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये बदलही असू शकतो, अभ्यासकांनी त्याचं चिंतन करावं. परंतु सुदैवानं ह्या 3 संतांचा विशेषत्वानं अभ्यास झाल्याचा दिसतो. आणि डॉक्टर विद्यासागरजींनी खूप प्रकर्षाने, खूप मेहनतीनं महाराजांचं वाङ्मय असेल किंवा त्यांचं चरित्र असेल हे आपल्या सर्वांच्या समोर आणलेलं आहे. मी आपला जास्त वेळ घेणार नाही. आपली जास्त वेळ हा न टाळता मी या समारोपाकडे येतो की हा उपक्रम जो आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि याच्यानं निश्चितच परिवर्तनाची ही सुरुवात आहे असा विचार मी आपल्यासमोर व्यक्त करतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोचणं ही आज काळाची गरज बनलेली आहे. आणि आज जर आपण त्या पद्धतीनं जर का त्या माध्यमांचा उपयोग करून घेतला नाही तर निश्चितपणे
आपल्याला स्वतःला दुर्दैवी म्हणावं लागेल. कारण योग्य वेळी जो जीवनामध्ये योग्य साधनांचा आणि माध्यमांचा अवलंब करतो तो संसारामध्ये टिकतो. हा निसर्गाचा नियम आहे. काळाबरोबर चालणारा टिकतो आणि काळाच्या मागे राहणारा हा जागेवरती राहतो आणि संपतो, कालांतरानं संपतो असं आपण पाहू शकतो. आणि म्हणून सुंदर असं माध्यम हे निवडलेलं आहे आणि निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये ह्या गोष्टींचा प्रसार प्रचार पुढच्याही काळामध्ये होत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. या समन्वय प्रतिष्ठानचे डॉक्टर श्री प्रशांतजी धर्माधिकारी हे नवीन युवकांमधले आता संत साहित्याचे एक अभ्यासक आहेत आणि त्यांची निश्चितपणे काही ना काहीतरी शोधण्याची वृत्ती असते आणि लोकांच्या समोर काहीतरी आपण केलेलं संशोधन यावं आणि लोकांना त्याचा फायदा व्हावा याचा ते विचार करतात आणि त्याच दृष्टीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्यामुळे त्यांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं मी कौतुक करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो आणि याही पुढे अशाच पद्धतीनं व्यापक प्रमाणामध्ये हा कार्यक्रम होत राहावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा श्रीमद जनीजनार्दन स्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. श्रीमद जनीजनार्दन महाराज की जय.